शेवटी तो दिवस आलाय आणि आम्ही आता धैर्यचे डॅडी आता येत आहेत थोड्या वेळात आणि भैरवीने मला छान मेहंदी काढली आहे कारण आमच्याकडे ते लग्न आहे. तुम्हाला मी दाखवते मला कशी काढली मेहंदी. हे बघा ही आहे आमची भैरवी एकदम स्पेशलिस्ट आहे गाईज. इथे कोण वरळीचे असतील कोणाला मेहंदी काय लग्नासाठी साखरपुड्यासाठी करायची असेल काढायची असेल तर हे बघा छान अशी काढलेली आहे. तर मग तुम्हाला मागे पण दाखवते. हे बघा अशी मस्तपैकी काढलेली आहे मेहंदी. सगळी फुल हँड पण करतेस ना तू दुल्हन मेहंदी अशी आहे ना गाईज. मला सांगा कोणाला हवं असेल तर मी हिचा नंबर कमेंटमध्ये तुम्हाला देईन. कोणाला करायची असेल तर वरळीमधले जे असतील त्यांना. तर चला आता थोड्या वेळाने धैर्यचे डॅडी येतील तर चलो. आलेले आहे मेरा पिया घर आया ओ राम जी. हर्षल माझा ब्रदर बाय बाय. आणि फायनली चलो येस हो धैर्य आहे येस बाय. थँक्यू भैरवी बाय 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 बाय. आणि आता आपला धैर्य डॅडी आपल्याला घ्यायला आलेत. आईने जेवायला वाढलंय. जेवायला काय केलंय जावई स्पेशल. आईने छानशी अशी चिकन आणि आमचे मालवणी वडे बनवलेत. मला दाखवते आईची स्पेशल डिश मालवणी वडे चिकन आणि सुकी कलेजी. कसं आहे छान आहे. धैर्यवन खातोय आणि मलाही आईने जेवायला वाढलंय. एका हाताला माझ्या मेहंदी आहे तर मी जेवून घेते आणि नंतर भेटते. गाईज आम्ही चाललोय आता जेवलोय आणि आमच्या इथे सीफेसला चाललोय. धैर्य आहे धैर्य दिसत नाहीये. दिसला हा धैर्य हा श्री काय आम्ही सगळे चाललोय आता सीफेसला राऊंड मारायला हो की नाही. तुम्हाला आमच्या इकडचं सीफेस दाखवते. सीलिंग मी ते तुम्हाला मागे एका व्हिडिओ मध्ये बोललेली तोही दाखवेन. तर चलो. आणि हे आलेलं आहे आमचं सीफेस. हे बघा तो आहे सीलिंग. हे आमच्या इथून पोलीस कॅम्प स्टार्ट होतं. आणि हे काय आहे इथे काय होतं रे. कोस्टल रोड ओके कोस्टल रोड इथे होणार आहे आमच्या इथे. हे आमचं सीफेस होतं. समुद्र पूर्ण म्हणजे आता ते काम चालू आहे या कोस्टल रोडचं. तर आता फक्त एवढंच दिसू शकतात पत्रे लावलेत म्हणून. हा सिलिंगची इथून एंट्री आहे. हे बघा काम चालू आहे त्यामुळे. हे बघा हा सिलिंग दिसत असेल आणि ही इथून तुम्हाला दाखवते एंट्री कुठून आहे सिलिंगला जायची ना. वा जाऊ. हे बघा इथून सगळ्या ह्या गाड्या जात आहेत. ओ नो सिलिंगला जायचा हा रस्ता आहे. हे बघा हा सिलिंगला जायचा रस्ता आहे. दिसतंय तुम्हाला. येस. तर आता आम्ही
सिलिंगच्या इथे जातो आणि इथे बघा हा छान समुद्र आहे बघा, मस्त पैकी. तुम्हाला छोट्या छोट्या लाटा दिसत आहेत आणि पाणी दिसत असेल तर बघा. आणि हा आहे आमचा सिलिंग बघा. तर रात्री आम्ही आलो फेसवरनं, आईस्क्रीम खाल्ला आणि मग घरी आल्यावर झोपलो. आता शुभ प्रभात. माझी आंघोळ झाली, थोडा वेळाने आम्ही जेवून निघू. आणि जी मेहंदी बघा, तर जिमी आता उठलाय, डायरेक्ट खेळतोय. खेळणं चालू आहे घरात बघा कसं खेळतो. त्याला खूप गरमी झाली. तर आता आमचं जेवण झालंय आणि आता आम्ही निघतोय. तुम्हाला बॅगा दाखवते केवढ्या बॅग आहेत. ही एक बॅग, ही एक बॅग, ह्याच्यात पापड आहेत, ह्याच्यात पापड आहेत. अजून ही एक बॅग आहे, धैर्यश्री हावर बोर्ड, धैर्यश्री बॅट, सगळं आहे. आणि आता जातो खाली, गाडीत येतो आणि मग घरी पोचल्यावर तुम्हाला मी भेटते. तर आता आम्ही निघालोय, सगळं गाडीत बॅगा ठेवल्या आहेत, डिक्कीमध्ये पण सगळं ठेवलंय ना, नीट लावलंय ना. तर अरे हावर बोर्ड राहिली, हो मेन राहिली हावर बोर्ड बघ. जा लवकर आहे. आई धैर्यचे हावर बोर्ड आणायला गेली आहे. तर जायला तर कंटाळा आलाय, असं जायचं मन होत नाही. पण हे बघा इथे मस्त असं सावली सावली. पण प्रत्येक मुलीला आपल्या सासरी जायलाच लागतं. असं खूप दिवस राहायला इथे झालं ना का मग जायचं मन होतं. म्हणून एकच दिवसासाठी अशी आली, येऊन जाते. पण येणं इथे होत नाही वरळीला, असं आहे. तर काय हरकत नाही. एवढ्या दिवसाची आईच्या रेसिपी आणि असं सगळीकडे फिरणं. तर तुम्हाला कसे वाटले इकडचे वरळीचे ब्लॉग हे मला नक्की सांगा. आणि काही नाही, मालवणी पद्धतीचं जे जेवण होतं, रेसिपी होत्या, तेही तुम्हाला दाखवल्या. मी आमच्या आगरी पद्धतीच्या करतेच घरी गेल्यावर. असं काही नाही आहे, मालवणी आणि आगरी भेदभाव असा काहीच नसतो. पण येस, मला माझ्या माहेरचा छोटीशी फॅमिली तुम्हाला दाखवायची होती, तर दाखवली. आणि आता धैर्यचे डॅडी आणि आता निघतोय. तर थोडं आईचं मनही, धैर्य एवढे दिवस होता ना तिच्याकडे, तिलाही वाईट वाटतंय, पण काय हरकत नाही. तर चला, तर सगळं सामान भरलं आहे. आई आली आहे बाय बाय करायला. मी बसते. धैर्य काच खोलीकर आई बघ, आईचं तोंड बघा, आईचं नातवाचं प्रेम. बाय.
चला आता आमची सफारी निघाली. गो टू हा ना बाळकूम कॉलेज. चला बाळकूम मध्ये उतरल्यावर तुम्हाला भेटेल. थोडा वेळ बाळकूम मध्ये आलेलो आहोत. तुम्हाला सगळ्या बॅगा काढतोय. ही घे धैर्य. तर फायनली घरी आलो आहोत आणि आता थोडा वेळ झोपते. मग नंतर परत काम करायचंय. घरामध्ये बघितलंय सगळा पसारा आवरायचाय. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, कालचा आणि आजचा दिवसाचा 2 दिवसाचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.